नुसता फिरण्याचा विचार जरी मनात आला तरी कसं एकदम फ्रेश वाटतं नाही का? पण हा फक्त मूड बदलण्याचा खेळ नाहीये. आज आपण प्रवासामागे दडलेलं विज्ञान समजून घेणार आहोत की फिरणं आपल्या मेंदू आणि हृदयासाठी एक शक्तिशाली औषध कसं ठरू शकतं. परिस फाउंडेशनच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आमचा उद्देश अगदी सोपा आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दलची शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचवणं. चला तर मग या इंटरेस्टिंग विषयाबद्दल आणखी जाणून घेऊया. जरा स्वतःलाच विचारून बघा हा प्रश्न. पटकन आठवत नाहीये ना? आपल्यापैकी बहुतेक जण अरे कामात खूप बिझी आहे असं कारण देऊन फिरायला जायचे प्लॅन्स पुढे ढकलत राहतात. जर तुमच्या बाबतीतही असंच होत असेल तर हे विश्लेषण नक्कीच तुम्हाला विचार करायला लावेल, कारण यात पैशांपेक्षा जास्त तुमच्या आरोग्याचा प्रश्न दडलेला असू शकतो. चला प्रवासाबद्दलच्या एका मोठ्या गैरसमजापासून सुरुवात करूया. तो गैरसमज म्हणजे प्रवास करणं म्हणजे काय, तर पैशांची उधळपट्टी, एक प्रकारची चैन किंवा हौस, बरोबर. पण विज्ञान याकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने बघतं. विज्ञान सांगतं की ही चैन नाही तर ती आपल्या शरीराची एक महत्त्वाची गरज आहे. हो, हे अगदी खरंय. आजचं विज्ञान प्रवासाकडे एक औषध म्हणून पाहत आहे. पण प्रवास औषधासारखं काम करतो म्हणजे नेमकं काय होतं आपल्या शरीरात? चला बघूया. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. रिसर्च हेच सिद्ध करतो की जे लोक नियमित प्रवास करतात त्यांचं हृदय आणि मेंदू जास्त निरोगी राहतं. आणि याला एक भक्कम पुरावा सुद्धा आहे. फ्रामिंगहॅम हार्ट स्टडी नावाचा एक खूप मोठा आणि प्रसिद्ध अभ्यास झाला. त्यात असं दिसून आलं की ज्या स्त्रिया वर्षातून कमीत कमी 2दा सुट्टीवर जातात त्यांना हार्ट अटॅकचा धोका इतरांपेक्षा खूपच कमी असतो. आणि हे फक्त स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांनाही तितकंच लागू होतं. आता यामागे सायन्स काय आहे ते बघूया. जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिझॉल सारखे जे स्ट्रेस हॉर्मोन्स असतात ना, ते कमी होतात. त्यामुळे होतं काय की आपल्या हृदयावरचा ताण हलका होतो आणि ते जास्त निरोगी राहतं. बरं, हृदयाचं तर झालं, पण मेंदूचं काय? प्रवासाचा आपल्या मेंदूवरही खूपच सकारात्मक परिणाम होतो. खरं सांगायचं तर प्रवास हा मेंदूसाठी एका उत्तम व्यायामासारखाच आहे. कल्पनाच किती भारी आहे नाही का? म्हणजे जसं आपण शरीर फिट ठेवण्यासाठी जिमला जातो तसंच मेंदूला तल्लख आणि क्रिएटिव्ह ठेवण्यासाठी प्रवास करणं गरजेचं आहे. बघा, जेव्हा आपण कुठल्याही नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपल्या मेंदूला नवीन चॅलेंजेस मिळतात. म्हणजे नवीन रस्ते शोधणं, अनोळखी लोकांशी बोलणं, तिथली संस्कृती समजून घेणं. या सगळ्यामुळे मेंदूमध्ये नवीन कनेक्शन्स तयार होतात. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. सोप्या भाषेत यामुळे आपली विचार करण्याची क्षमता आणि सर्जनशीलता वाढते. आणि हे वाक्य तर अगदी परफेक्ट आहे. रोजच्या त्याच रुटीनमुळे आपल्या मेंदू एकाच प्रकारे विचार करायला लागतो. जणू काय तो गंजून गेलाय. प्रवास याच गंजलेल्या मेंदूला नव्याने ऑइलिंग करण्याचं काम करतो. मग आता प्रश्न येतो की हे सगळं प्रत्यक्षात आणायचं कसं? चला काही अगदी सोप्या आणि प्रॅक्टिकल टिप्स बघूया. या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं, मायक्रो वॅकेशन्स, म्हणजे लांबच्याच ट्रिपची गरज नाहीये. जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी 1-2 दिवसांची छोटीशी ट्रिपसुद्धा खूप फायदेशीर ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनप्लग होणं. फिरायला गेल्यावर ऑफिसच्या कामापासून, लॅपटॉप, ईमेलपासून दूर राहणं गरजेचं आहे. तेव्हाच मेंदूला खरी विश्रांती मिळेल. आणि तिसरं, फक्त फोटो काढण्यावर फोकस न ठेवता अनुभव घेणं. तिथल्या लोकांशी बोला, नवीन पदार्थ ट्राय करा. हे अनुभव मेंदूला तरुण ठेवतात. तर मग या सगळ्या माहितीचा निष्कर्ष काय? तो खूपच सोपा आणि स्पष्ट आहे. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या ताणतणावावर आपण औषधं घेतो त्यावर कधीकधी एक छोटीशी ट्रिप जास्त प्रभावी ठरू शकते. त्यामुळे प्रवास हा खर्च नाही तर ती आरोग्यातली एक गुंतवणूक आहे. त्यामुळे आता कारणं देणं थांबवा. मित्रमैत्रिणींसोबतचे किंवा फॅमिलीसोबतचे ते जे काही रखडलेले प्लॅन्स आहेत ना, ते पुन्हा एकदा आठवा. कारण आरोग्यापेक्षा दुसरं काहीही महत्त्वाचं नाही. बॅग भरा आणि निघा. आजच्या मनाचे खेळ या सत्रात आपण पाहिलं की प्रवास आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. परिस फाउंडेशनतर्फे हे विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद. निरोगी रहा आणि हो, प्रवास करत रहा. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.